टायमिंगमध्ये अर्ध्या पाऊण तासामध्ये आटपलेलं आहे. बुवा कसो विषय असता, आपण दुसऱ्यात जेव्हा बोलतो ना तो आपण असो विचार करायचो बुवा मी 1-1.25 तास काढले असन, पण तुझं 1.5 ते पावणे 2 तास जवळजवळ गजेर झालो. म्हणजे पैशासाठी माणूस काही करतात, या जिवंत उदाहरण आहे. आणि एवढा करून भीक मागान अक्षरशः त्या बिचाऱ्या बिल्डिंग मधल्यानी वरना टाकून म्हणून तुका तेवढे जमा झाले असू दे. फक्त एक गोष्ट बुवा एवढ्या संपूर्ण भजनातून तुम्ही माका खटाकली ती सांगते, जोपर्यंत बुवा आपल्या बुवा लोकांका लेटर येत नाही ना तोपर्यंत बुवा बिंदासपणे एवढं तुमका सांगत होते गयावया करून. पहिल्यांदा तर सुरुवातीक सांगितलं की उशीर समजा झालो आणि कोण थांबवू केले तर तुम्ही मंडळातल्याने काय घाबरू नको, मी असं एवढी हिंमत होती. तर जय जय महाराष्ट्र माझा गाणं म्हणत तुम्ही घाबरलात कशासाठी बुवा, बरोबर ना? मी म्हणणार बुवा समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे माका पकडून द्यायला नाही तर तुम्ही सगळेजण या, ओके? तर माका माझ्या महाराष्ट्राबद्दल अभिमानाने जोपर्यंत माका बुवा कोणाचं लेटर येत नाही की भजनात हे गाणं म्हणू नका, ज्या दिवशी लेटर येत तेव्हा बुवा मी मनाचं बंद करीन, तर मी बिंदास म्हणणार. असं तुमच्यासारखे असे पुसके नाही आम्ही असे, म्हणून तुका दाताडो म्हटलंय बुवा, बरोबर ना? काताळ बुवा JCB काय आणखी काय आणलंस तरी तू ह्या ओरिजिनल आहे देवगडचा, खतरनाक हाता असू दे. या ठिकाणी अतिशय सुंदर बुवा, मी तुमच्या बाकी भजनाला काय नाव ठेवणार नाही, फक्त मी गजरातनं काय केलं काय दिलं की नाही ते सगळे इथे या ठिकाणी महिला वर्ग बुवा तुम्ही त्यावेळी बाहेर गेलेले होतात, त्यामुळे उद्या चर्चा होताना हीच होणार की तो जो दाताडो होतो त्याचा सकाळीच उठून तोंड बघताना, पण जो टकलो होतो ना जबरदस्त त्यांनी काहीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या. आणि मी त्या पद्धतीतच बुवा पहिली बारी म्हटलं तर मी पहिली सुरुवात त्या पद्धतीत केली. आता तुमचं बाकी काय करूचं तर तुम्ही काय केलं असतं, तुमचं लाईव्ह लोकांनी बघितल्याने कमेंट्स तुका लिहिले असतील बुवा, ते मग उद्या वाचा काय कमेंट्स लिहिले, तुम्ही थोडे वाचले म्हणून या सांगायची वेळ येईल. पैशाचं उगीच केलं हो. मगाशी डायलॉग होतो बुवा त्या वरवडे ना सॉरी, आणि तो डायलॉग सुद्धा त्यावेळी बुवा असं झालं होतं की प्रत्येकाच्या म्हणजे आता सुद्धा बुवा चिठ्ठीत लिहून दिल्याने म्हणजे आपल्या बोलण्यात किती ताकद आहे बुवा विचार कर. फक्त टायमिंगचं बंधन होतं, त्या पद्धतीत मी थोडा टायमाच्या बाहेर गेलो होते 1-1.25 तास, पण तुमचं तर बुवा अतिरेकच झालं होतं. म्हणजे लोकांका कंटाळले अक्षरशः म्हणजे बुवा. असू दे, तुमच्या समीर कदम बुवा पुजारी बुवा होऊ शकत नाही, संदीप पुजारी बुवा समीर कदम बुवा होऊ शकत नाही बुवा. प्रत्येक बुवासाठी एक कला दिलेली आहे आणि त्या पद्धतीत तो चालणार. तुम्ही तुमच्या पद्धतीत चालत बुवा. मी तुमचा मोठेपणा पहिल्यांदाच सांगितलं की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरदस्त चांगल्या आवाजाचे बुवा कोण असतील तर समीर कदम बुवा, आणि त्या काळीच बुवा लागतं सांगासाठी प्रतिस्पर्धी बुवाबद्दल. आणि त्या तुझ्याकडे नाही बुवा, कारण तू माका काळो सुद्धा बोललंस, तर तुझ्याकडे नाही. ह्या सगळ्या भजन रसिकांका दिसायला सगळ्या लाईव्ह मी बुवा कमेंट्स वाचले म्हणून सांगते. आम्ही उगाच बोल, मी मगाशी जर मोबाईल बघितले ना त्या महत्वाचं असतं कोण कमेंट्स काय करतात ते बुवा, म्हणून मी आता ह्या गाणं म्हणणार आहे. ओके, आता तुम्ही कोणा करता चॅटिंग चालू कोणा करता. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.
जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हो हे सगळे आपण मराठी माणूस आहोत तुमचं कोण थांबवणार जय जय महाराष्ट्र एवढे बिचारे ते काका येऊन तू काही गयावया करीत होते तर सगळा बाकीचा फालतूगिरी काय नाही काय सांगत होतस ती थोडी कमी सांगाल गाणं बोललो असतंच ना बुवा तुझं प्लस पॉईंट झालो असतो आणि पुढच्या वर्षी दाताड्या परत तुका ठेवला असतो बहुतेक आता माझी हॅट्रिक होणार आहे तुझ्या एका चुकीमुळे बुवा समीर कदम बुवा तुमच्यासाठी हा गाणं माझ्याजवळ पैशाचा उमेश केला सन्माननीय नामदेव दळवी यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी धन्यवाद 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 आपला बुवा मागाचे लागले ना स्वतः त्यांनी आणून दिला आणि आपण तसा करूचा असता अक्षरशः त्यांना दया येईल बुवा त्या पोरग्या बिरग्याबद्दल काय ना काय सांगल्यावर मी काय करत येईल रुद्र माका वाटता ते म्हणतं देवा भावा म्हणून मग मगाशी म्हटले इथं मी इकडे 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 सन्माननीय सुशांत तांबे यांच्याकडून आत्ताच्या या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 खुर्ची आणि टेबल दोघांचं प्रेम होता टेबल खुर्चीक सांगता मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू खुर्ची टेबलाक सांगता हो हो मीही तुझ्यावर एवढं प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू तेव्हा टेबल खुर्चीक सांगता अगं लग्न करू तर करू पण सगळेच जण तुझ्यावर येऊन बसले तर मी एकटा काय करू तशी आज परिस्थिती तुझी झाली म्हणजे उगाच अतिरेक करू गेलं म्हणजे काय करूच आता करू होतो बाकी तुझ्यासारखं अरे मी तुझ्यावर इतक्या प्रेम बुवा तुझ्याबरोबर लगीनच केलं असते इतक्या प्रेम पण चावशी तर भीती वाटतात तुम्हाला मुराचा मिला कडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग एक फूल वाहतो सखे वाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे
काका हे सुयशकडे बघून मी म्हणतात की हे दोघे जण तिकडे पण असतात नाही इकडे पण, बरोबर ना, त्यांची ओळख करून देतो म्हणजे किती माझं बारीक लक्ष आहे बघा. आणि ह्याच खरा समीर कदम बुवा आज मी सरस्वतीच्या समोर सांगतो इथपर्यंत येण्याचं कारण बुवा माझं हेचा की मी भजन रसिकांकडे माझं जास्त लक्ष असतं बुवा, कोणाची रिॲक्शन काय आहे तर बघूनच मी माझं सगळं सादरीकरण असतं बुवा. मी शपथ सांगते माझ्या आईची शपथ घेऊन. आणि आता त्यांना विचारत आहे काकांका सुद्धा माहिती नसत की मी त्यांच्याकडे बघितले, पण 100% ते ह्योच विचार करीत होते की हे दोघेजण तिकडे पण असतात आणि इकडे पण. हे सुयश काराणे बुवा सन्माननीय सुशील गोठणकर बुवांचे शिष्य आहेत ते, आणि डबलबारीच्या माध्यमात आज ते सुद्धा यूट्यूबला आहेत सुयश काराणे बुवा, आणि ते तिकडे पण जात आहेत. पण गंमत सांगायची म्हणजे खरं त्यांना आमंत्रण आणि सगळा काय तर मी केलेला आहे, पण त्याच्यात दुसरे बुवा असे हात धुवून घेतात. जो असो विषय झालेला आणि माकाच उलटा मग बोलायचं टाकल्यावरना तुझे गॅंगा फॅंगा आणि माझूच नायनाट करून निघालो होतो. म्हणजे असं असतं कोणाचं चांगलं करण्याची काय हे राहिलेली नाही, बरोबर ना. वा, तर समीर कदम बुवांचे गुरुबंधू आहेत ते, सांगितले ना ह्या महत्वाचं. बाकी ठीक.